सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकटाची मालिका सुरूच असून आता कपाशी पिकावर थ्रिप्स या किडीचा तीव्र प्रादुर्भाव आढळून आलाय। तर अचानक वाढलेल्या उन्हामुळे या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरला असून शेतकऱ्यांनी तातडीने फवारणी सुरू केली आहे। हिंगोली जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी 12 वाजता वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे हळद परिषद आयोजित करण्यात आली आहे। शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, पीक विमा योजना, जमीन अधिग्रहणाला विरोध, शेतीतील श्रम रोजगार हमी योजनेत घेण्यासह शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आदींच्या प्रश्नावर 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत धडक देणार असल्याची माहिती मंत्री आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। गोरक्षकांचे हल्ले बंद न झाल्यास राज्यातील सर्व पोलीस स्थानकांमध्ये गाई म्हशी बांधून छावण्या सुरू करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन शेतीमालासह सर्व खाद्यांवर आकारले जाणारे जीएसटी शुल्क रद्द करावेत अशा विविध मागण्या इंदूर शेतीमाल विक्रेते संघाने केली आहे। अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनने नव्या हंगामातील सोयाबीनचा एकही दाणा खरेदी केला नसून ब्राझीलने सोयाबीन महाग असतानाही चीनने खरेदी वाढवली आहे। त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांची चिंता आता वाढली आहे। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला असून आता केवळ 1285 हेक्टरवर भूसंपादन करण्यात येणार आहे। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या आठवड्याभरात मुसळधार पाऊस पडल्याने भात शेती तररली असून हा पाऊस भात शेतीसाठी पोषक ठरतोय, त्यामुळे या भागातील शेतकरी सुखावलाय।